गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण 11चा खूप इम्पॉर्टंट टॉपिक चालू करतोय, ग्रॅव्हिटेशन. हा टॉपिक जेई, नीट, महाराष्ट्र CET या तिघांसाठी देखील खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जेईला या टॉपिकवर 2 क्वेश्चन असतात, नीटला या टॉपिकवर 2 किंवा 3 क्वेश्चन असतात, महाराष्ट्र CETला या टॉपिकवर कमीत कमी 4 to 5 क्वेश्चन असतात. हा टॉपिक पूर्ण डेरिवेशन्स आहेत. तुम्हाला या डेरिवेशनची रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करावी लागेल. तर असा आपल्याला हा इम्पॉर्टंट टॉपिक आजपासून सुरू करायचा आहे. आता पहिला पॉईंट, 2 पॉईंट मी डिस्कस करणार आहे. पहिला पॉईंट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स याला डिफाईन करतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडीज. ओके, कोणत्याही मटेरियल बॉडी याचा अर्थ बॉडी हॅव्हिंग मास. कोणत्याही 2 बॉडी ज्यांना मास आहे अशा बॉडीमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मासेस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्ही आणि भिंत यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्ही आणि चेअर यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो कोणत्याही 2 मटेरियल बॉडीमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सपोज करा तुम्ही बोर्डच्या जवळ उभे आहे, तर तुम्ही आणि बोर्ड यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल या फोर्सला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी बॉडी अँड अर्थ इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. अर्थ आणि एखादी मटेरियल बॉडी ह्यांच्यातला अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर त्याला काय म्हणायचं, ग्रॅव्हिटी ऑर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला ग्रॅव्हिटी डिफाईन करता त्यावेळेला 2 बॉडीपैकी एक बॉडी अर्थ असते, आणि ज्या वेळेला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिफाईन करता त्यावेळेला त्या दोन्ही बॉडी मटेरियल बॉडी असतात अदर दॅन अर्थ. क्लिअर झालं. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिफाईन्ड ॲज it is force of attraction between any two material body. Out of 2 body, if one body is earth, then force of attraction between earth and given body is called as gravity. आणि एक लक्षात ठेवायचं, ग्रॅव्हिटी इज न्यूमरिकली इक्वल टू वेट ऑफ गिवन बॉडी. माझ्यावर अर्थने एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटी, माझ्यावर अर्थने एक्झर्ट केलेली ग्रॅव्हिटी म्हणजे माझं वेट असणार आहे. तुमच्यावर अर्थने एक्झर्ट केलेली ग्रॅव्हिटी म्हणजे तुमचं वेट असणार आहे. सो ग्रॅव्हिटी इज ऑलवेज न्यूमरिकली इक्वल टू वेट ऑफ गिवन बॉडी. आता या टॉपिकमध्ये आपल्याला काही कॉन्स्टंट लागणार आहेत. तर पहिलं कॉन्स्टंट आहे, हे व्हॅल्यू पाठ करायचे आहेत. रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर इज इक्वल टू 6.4 into 10⁶ meter. Then mass of earth, it is 6 into 10⁻24 kg. Mass of sun, 2 into 10⁻30 kg. Distance between earth and sun, it is 1.5 into 10⁻11 मीटर. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय लक्षात आलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटी ह्या 2 आयडिया क्लिअर झाल्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्सला डिफाईन कसं कराल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणत्याही 2 बॉडी ज्यांना मास आहे अशा बॉडीमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आउट ऑफ 2 बॉडी, इफ 1 बॉडी इज अर्थ, then force of attraction between earth and given body is called as gravity, and gravity is numerically equal to weight of given body. आता बघा, कोणतं पण मास असेल तर ते मास एक अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करेल. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. कोणतं पण मास असेल ते मास ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करेल. कोणतं पण मास असेल एक अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट करेल, आणि तो फोर्स म्हणजे कोणता फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्लिअर झालं. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड गिवन बॉडी इज ग्रॅव्हिटी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडी इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
तुम्ही ज्या वेळेला ग्रॅव्हिटी असं म्हणता त्यावेळेला दोन मटेरियल बॉडीपैकी एक बॉडी अर्थ असणार आहे आणि ग्रॅव्हिटी म्हणजे बॉडीचं वेट असतं. क्लिअर झालं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे कदाचित तुम्हाला 9th किंवा 10th झालं असेल. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यालाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. ओके. आता माझ्याकडे या दोन बॉडी आहेत. फर्स्ट बॉडी हॅज मास m1, सेकंड बॉडी हॅज मास m2. बोथ बॉडी आर सेपरेटेड बाय डिस्टन्स r आणि यांच्यामधला फोर्स आहे F. So force of attraction between two body is directly proportional to product of their mass. Force of attraction between two material body is directly proportional to product of their mass and inversely proportional to square of distance between them. F is directly proportional to m1 m2. F is inversely proportional to r square. Force of attraction between two bodies is directly proportional to product of their mass and inversely proportional to square of distance between them. Therefore, F is directly proportional to m1 m2. F is inversely proportional to r square. Therefore, F is directly proportional to m1 m2 upon r square. F is equal to proportional sign रिमूव्ह करतो, मग त्याच्याऐवजी येणार इक्वल टू आणि कॉन्स्टंट m1 m2 upon r square. Therefore, F is equal to g m1 m2 upon r square. This is gravitational force between two masses m1 and m2 separated by distance r. So हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ओके. आता बघा ह्याच्यावरनं जीचा फॉर्म्युलाला जी इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2. G is constant of proportionality and it is called as universal gravitation constant. Okay. Value of G is independent of mass. It is independent of distance. It is independent of location. It is independent of medium. For any type of body separated by any distance, G is always constant. So it is called as universal gravitation constant. लक्षात आलं? मी काय म्हटलं कळलं? Value of G is independent of mass. Value of G is independent of distance. Value of G is independent of location. Value of G is independent of medium. For any type of body separated by any distance, G is always constant. So G is called as universal gravitation constant. इथे जो फॉर्म्युला आलाय, this is only mathematical formula for G. So G चा फॉर्म्युला आला G is equal to एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2. जीचं युनिट असतं, याचा युनिट असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर आणि सी जी एच युनिट असतं डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. इन SI सिस्टम व्हॅल्यू ऑफ जी इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. एस आयमध्ये याची व्हॅल्यू किती असते ही व्हॅल्यू देखील तुम्हाला पाठ करावी लागणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ जी इन SI सिस्टम इट इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. क्लिअर झालं? इन CGS सिस्टम व्हॅल्यू ऑफ जी इज 6.67 इंटू 10⁻8 डाईन सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. SI आणि CGS ह्यांच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर असतो 10⁻3. कॅपिटल G ह्याचे डायमेन्शन असतात L3 m-1 t-2. These are dimensions of G. G is dimensional constant.
जी इज कॉन्स्टंट हॅव्हिंग डायमेन्शन, म्हणून याला काय म्हणायचं, डायमेन्शनल कॉन्स्टंट. ओके. तर आता बघा, व्हेन M1 इज इक्वल टू M2 इज इक्वल टू 1 kg, माझ्याकडे दोन बॉडी आहे, त्या दोन्ही बॉडीचं मास किती आहे, 1 kg आहे, आणि दोन्ही बॉडी सेपरेट केल्यात थ्रू डिस्टन्स आर. मग हा फॉर्म्युला काय बनेल बघा, या फॉर्म्युल्यामध्ये M1 M2ला 1 kg पुट केलं, आरला 1 पुट केलं, तर आपल्याला मिळालं G इज इक्वल टू F. बरोबर आहे. सो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस हॅव्हिंग 1 kg मास अँड सेपरेटेड बाय 1 मीटर डिस्टन्स. सो आता 1 म्हणजे युनिट. सो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन युनिट मासेस सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. क्लिअर झालं. तर हा होता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. क्लिअर झालं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा यालाच म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ. यातलं इम्पॉर्टंट म्हणजे जीच्या व्हॅल्यू, जीची व्हॅल्यू इन SI सिस्टम किती असते, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. तर CGSमध्ये व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻8 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. आणि जीची डेफिनेशन असते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन युनिट मासेस सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. ओके. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण आपला टॉपिक जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिकमध्ये आपण स्टडी केले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की युनिव्हर्समध्ये 3 फोर्स असतात जे फंडामेंटल फोर्स आहेत. त्यातला पहिला फोर्स म्हणजे न्यूक्लिअर फोर्स, दुसरा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तिसरा फोर्स म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता बघा, न्यूक्लिअर फोर्स ह्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक, इट इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह इन नेचर. हा फोर्स कायम कसा असेल, अट्रॅक्टिव्ह नेचरवाला असेल. इट इज वीकेस्ट फोर्स इन युनिव्हर्स. युनिव्हर्समधला सगळ्यात वीक फोर्स कोणता असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज लॉंग रेंज फोर्स. दोन बॉडीमधलं डिस्टन्स इन्फानाईट जरी असलं तरी त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो फोर्स कोणता असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. सो हा फोर्स कसा आहे, लॉंग रेंज फोर्स. पहिला, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स, इट इज लॉंग रेंज फोर्स, इट इज वीकेस्ट फोर्स इन युनिव्हर्स, देन इट इज सेंट्रलाइज फोर्स. आता सेंट्रलाइज फोर्स म्हणजे काय बघा, ह्या दोन बॉडी आहे, ह्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. इट विल ऑलवेज ॲक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ टू मासेस. देअरफॉर दिस फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रलाइज फोर्स. लक्षात आलं. दोन बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो ॲक्ट होतो अलॉंग अ लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ टू मासेस. Therefore, it is called as centralized force. This force is inversely proportional to r square. So, gravitational force always obey inverse square law. Okay? पुढची characteristics, gravitational force always obey inverse square law. Next, this is mass and distance dependent force. हा फोर्स कशावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे आणि डिस्टन्सवर डिपेंड आहे. So this force is mass and distance dependent force. Okay. Next, आता बघा, पहिली बॉडी सेकंड बॉडीवर फोर्स एक्झर्ट करते, सेकंड बॉडी फर्स्ट बॉडीवर फोर्स एक्झर्ट करते. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या बॉडीनं सेकंड बॉडीवर एक्झर्ट केलेला फोर्स हा जर फोर्स ऑफ ॲक्शन असेल तर सेकंड बॉडीनं फर्स्ट बॉडीवर एक्झर्ट केलेला फोर्स हा रिॲक्शनल फोर्स असणार आहे. म्हणजे हा फोर्स कायम कोणत्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो, in a form of action and reaction pair. Gravitational force always exists in a form of action and reaction pair. Okay. आता ह्या दोन बॉडी आहेत, ह्या दोन बॉडीमधला फोर्स F आहे. आता ह्या दोन बॉडीच्या आजूबाजूला बाकीच्या बॉडीनं तुम्ही प्लेस केलं, टिल देन ह्या दोन बॉडीमधला फोर्स चेंज होणार नाही. कारण ह्या दोन बॉडीमधला फोर्स हा त्यांच्या मासवर आणि त्यांच्यातल्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. सो ह्यांच्या आजूबाजूला तुम्ही बाकीच्या बॉडीनं प्लेस केलं,
टिल देन ह्या दोन बॉडीमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होणार नाही, म्हणून याला म्हणतात टू बॉडी इंटरॅक्शन फोर्स. ओके, 8th प्रॉपर्टी, दिस इज टू बॉडी इंटरॅक्शन फोर्स. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिली प्रॉपर्टी, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. सेकंड प्रॉपर्टी, इट इज लॉंग रेंज फोर्स. थर्ड प्रॉपर्टी, it is weakest force in universe. Okay, fourth, it is centralized force, always acts along a line joining center of two bodies. It is inversely proportional to r square, so this force always obey inverse square law. Okay, then this force always exists in a form of action and a reaction pair. This force is mass and distance dependent force. हा फोर्स मासवर डिपेंड असेल आणि डिस्टन्सवर डिपेंड असेल. सो दिस फोर्स इज मास अँड डिस्टन्स डिपेंडंट फोर्स. ओके, देन दिस फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. दिस फोर्स इज टू बॉडी इंटरॅक्शन फोर्स. क्लिअर झालं. सो ऑल दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. क्लिअर झालं. आपण काय काय स्टडी केलं बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटीमधला बेसिक डिफरन्स सांगितला. त्यानंतर आपण स्टडी केला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर आपण स्टडी केलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग आता आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सिम्बॉल स्मॉल जी असतो. ॲक्सलरेशन प्रोड्यूस इन बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन इट इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. Acceleration produced in body due to gravity of earth acting on it is called as acceleration due to gravity. Acceleration due to gravity SI मध्ये त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर CGS मध्ये त्याची व्हॅल्यू असते 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक लक्षात ठेवायचे, आपण ह्याच टॉपिकमध्ये ते स्टडी करणार आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सगळीकडे फिक्स नसते. हाईट इन्क्रीज झाली तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतो, किंवा डेप्थ इन्क्रीज झाली ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होतो. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्याची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर किती असते? 9.8 असते. आणि बॉडी जर अर्थच्या सरफेसवर प्लेस केली असेल तरच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी सिम्बॉल यूज करायचा स्मॉल जी. लक्षात आलं. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी. रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी. आता बघा, एक बॉडी आहे, दॅट बॉडी इज प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. बॉडीचं मास एम आहे, अर्थचं मास कॅपिटल एम आहे, अर्थची रेडियस कॅपिटल आर आहे. ओके, एक बॉडी आहे, ती अर्थच्या सरफेसवर प्लेस केली. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अर्थ आणि बॉडी यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे GM1 M2 अपॉन आर स्क्वेअर. आता इथे M1 म्हणजे काय येणार? कॅपिटल एम. आणि M2 म्हणजे काय येणार? स्मॉल एम. मग हे आलं GMM अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे. मी काय सांगितलं लक्षात आलं का? बघा, एक बॉडी आहे, त्या बॉडीला अर्थच्या सरफेसवर प्लेस केलं आहे. अर्थचं मास कॅपिटल एम, बॉडीचं मास स्मॉल एम. ओके, मग अर्थ आणि बॉडी यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. हा फोर्स किती असणार? GM1 M2 अपॉन आर स्क्वेअर. आता इथे M1 म्हणजे कॅपिटल एम आणि M2 म्हणजे स्मॉल एम. सो F इज इक्वल टू आलं G कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. आता अर्थनं बॉडीवर एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. अर्थनं बॉडीवर एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे बॉडीचं वेट असतं. मग बॉडीचं मास एम आहे म्हणजे बॉडीचं वेट किती आलं? mg. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे दोन्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सचीच रिलेशन आहेत. मग दोघांना इक्वेट करतो. देअरफॉर mg इज इक्वल टू हे आलं GMM अपॉन आर स्क्वेअर. एम आणि एम कॅन्सल झालं. सो G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर.
formula for acceleration due to gravity when body is placed on a surface of earth. G is equal to gm upon r square. आता बघा, acceleration due to gravity is directly proportional to capital M. Capital M म्हणजे mass of earth, mass of planet. So capital G is directly proportional to mass of planet and inversely proportional to square of radius of planet. आता या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम कुठंच आलेलं नाही आहे. याचा अर्थ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बॉडीच्या मासवर डिपेंड असेल का? असणार नाही. लक्षात आलं? तर हा इम्पॉर्टंट पॉईंट, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनडिपेंडंट ऑफ मास ऑफ गिवन बॉडी. मग रेशो जर घेतला G1 upon G2 is equal to M1 upon M2 into NR R2 square upon R1 square. लक्षात आलं? दोन प्लॅनेट आहेत, दोन प्लॅनेटचं मास जर सेम असेल तर G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार? R स्क्वेअर. ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं, नीट क्लिअर करून घ्या, नीट ऐका मी काय म्हणतोय बघा. Acceleration due to gravity will depend upon mass of planet. Acceleration due to gravity will depend upon radius of planet. या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आलेलं नाही आहे. याचा अर्थ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बॉडीच्या मासवर डिपेंड असणार नाही आहे. आता दोन प्लॅनेट आहेत, दोन प्लॅनेटपैकी एकाचं मास M1 आहे, एकाचं मास M2 आहे. एकाची रेडियस R1 आहे, दुसऱ्याची रेडियस R2 आहे. तर त्यांच्यावर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रेशो काय येणार? G1 upon G2 is equal to M1 upon M2 into R2 square upon R1 square. बरोबर आहे? दोन प्लॅनेटचं मास जर सेम असेल तर रिलेशन काय येणार? G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. मग त्या केसमध्ये रिलेशन आलं G1 upon G2 इज इक्वल टू R2 स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर. ओके, आता लक्ष द्या. व्हॉल्यूम ऑफ प्लॅनेट इज नथिंग बट मास किंवा डेन्सिटी ऑफ प्लॅनेट is nothing but mass divided by volume. So mass is equal to density into volume. So mass is equal to density. Planet spherical असतात आणि स्पिअरचं व्हॉल्यूम असतं 4/3 πr³. बरोबर आहे? मग मासला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतो. मग G इज इक्वल टू, हे आलं G, मासची व्हॅल्यू आली रो इंटू 4/3 πr³ अपॉन R स्क्वेअर. सो G इज इक्वल टू आलं 4/3 πr रो G. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अजून कशावर डिपेंड असेल? इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. म्हणजे रेशो जर घेतला G1 अपॉन G2 इज इक्वल टू येणार R1 अपॉन R2 इंटू रो 1 अपॉन रो 2. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल, इफ डेन्सिटी ऑफ बोथ प्लॅनेट इज सेम, जेन G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. तर हे दोन खूप इम्पॉर्टंट पॉईंट, हे बघा, हे दोन खूप इम्पॉर्टंट पॉईंट. दोन प्लॅनेटचं मास सेम असेल तर G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल देन G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. न्यूमरिकल सॉल्व करताना 100% गडबड व्हायचा चान्स असतो. मी काय म्हटलं? दोन प्लॅनेटचं जर मास सेम असेल देन G इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल देन G इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. क्लिअर झालं? आयडिया क्लिअर झाली? सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेन बॉडी इज प्लेस ऑन अ सरफेस ऑफ गिवन प्लॅनेट, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर किंवा G इज इक्वल टू 4/3 πr रो G. लक्षात आलं? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट. इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनडिपेंडंट ऑफ मास ऑफ गिवन बॉडी. त्यामुळं माझ्यासाठी पण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असणार? 9.8. नोटबुकसाठी पण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असणार? 9.8. पेन असेल तर पेनसाठी पण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार? 9.8. कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बॉडीच्या मासवर डिपेंड असत नाही. ती कशावर डिपेंड असते? प्लॅनेटच्या मासवर. म्हणजे अर्थच्या ऐवजी तुम्ही ज्युपिटरवर गेलात तर मात्र
ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार. तुम्ही अर्थच्या ऐवजी मूनवर गेलात तर ऑब्व्हियसली ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन मास ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन रेडियस ऑफ प्लॅनेट, इट विल डिपेंड अपॉन डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. दोन प्लॅनेटचं मास जर सेम असेल तर जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. दोन प्लॅनेटची डेन्सिटी सेम असेल देन जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. तर आता आपण स्मॉल जी आणि कॅपिटल जी मधलं रिलेशन स्टडी केलं वेन बॉडी इज प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. आणि एक लक्षात ठेवायचं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसाठी सिम्बॉल जी हा तेव्हाच यूज करायचा ज्या वेळेला बॉडी अर्थच्या सरफेसवर असेल. बॉडी जर सर्टन हाईटवर असेल तर सिम्बॉल जी एच वापरायचा. बॉडी जर सर्टन डेप्थला असेल तर सिम्बॉल जी डी वापरायचा. लक्षात आलं. जी हा सिम्बॉल फक्त केव्हा यूज करायचा वेन बॉडी इज प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ किंवा सरफेस ऑफ प्लॅनेट. मग आता जी एच आणि कॅपिटल जी यांच्यामधलं रिलेशन स्टडी करूयात. आता बघा ही अर्थ, दिस इज रेडियस ऑफ अर्थ. अ बॉडी ऑफ मास एम इज प्लेस at height h above the surface of earth. सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे स्मॉल आर. आता अर्थ आणि बॉडी यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन इथे सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे स्मॉल आर आहे, स्मॉल आर स्क्वेअर. बट स्मॉल आर डायग्राम बघा, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. बरोबर आहे. स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर प्लस एच. मग एफ इज इक्वल टू हे आलं जी एम एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. बॉडीला मी सर्टन हाईटवर प्लेस केलं आहे. अर्थ आणि बॉडी ह्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मी फाइंड केला बाय यूजिंग न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ फोर्स किती येणार जी M1 M2 अपॉन सेंटर टू सेंटर डिस्टन्स. आता इथे M1 म्हणजे मास ऑफ अर्थ कॅपिटल एम, M2 म्हणजे मास ऑफ बॉडी स्मॉल एम, आणि सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे स्मॉल आर, आणि स्मॉल आर म्हणजेच आर प्लस एच. देअरफॉर एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सॉरी ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ ॲक्टिंग ऑन बॉडी, ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ एक्झर्टेड ऑन बॉडी, इट इज नथिंग बट वेट ऑफ बॉडी. आता वेट सगळीकडे सेम नसतं. वेट हाईट जशी चेंज होते तसं वेट पण चेंज होतं. मग वेट किती आलं एम इंटू जी एच. जी एच म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट. मी मगाशीच म्हटलं जी हा सिम्बॉल फक्त केव्हा यूज करायचा ज्या वेळेला बॉडी अर्थच्या सरफेसवर असेल त्याच वेळेला. बरोबर आहे. आता बॉडीला मी सर्टन हाईटवर प्लेस केलं आहे त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल आला जी एच. मग दोघांना इक्वेट करतो. एम इंटू जी एच इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. एम एम कॅन्सल झालं. देअरफॉर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट it is gm अपॉन स्मॉल आर स्क्वेअर किंवा gm अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. क्लिअर झालं. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल डिपेंड अपॉन हाईट. जशी हाईट चेंज होते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी देखील चेंज होतं. डेप्थ चेंज झाली तरी देखील ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होतं. त्यामुळं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा सिम्बॉल स्मॉल जी हा फक्त कुठे यूज करायचा वेन बॉडी इज प्लेस ऑन अ सरफेस ऑफ अर्थ. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट फॉर्म्युला आला जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर वेअर एच इज हाईट अबव द सरफेस ऑफ अर्थ. क्लिअर झालं. तर आज आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी केला, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टडी केले, आणि त्यानंतर आपण स्टडी केलं रिलेशन बिटवीन स्मॉल जी अँड कॅपिटल जी. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा टॉपिक, या टॉपिकमध्ये सगळे डेरिव्हेशन्स आहेत
आणि डेरिव्हेशनची तुम्ही जर रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करत नसाल तर तुम्हाला हा टॉपिक बिलकुल जमणार नाही. त्यामुळं डेरिव्हेशनची रायटिंगमध्ये प्रॅक्टिस करा, म्हणजे हा टॉपिक खूप सोपा आहे. आपल्याला सॉल्विंगला हा टॉपिक खूप मजा येईल सॉल्विंग करताना. तुमचे सगळे फॉर्म्युले लर्न असतील तर याचं सॉल्विंग अगदी सोपं आहे. ठीक आहे, थांबूया.